तर आजचं हे करूया जे ट्रेडिंग झालं आहे आजचं हे जे आहे ते आजचं आज आपण जो लॉस बुक केला आहे 2515 हा जो लॉस आहे ते कशा पद्धतीने बुक केलं आपण ते सांगतो ज्याचे ट्रेडिंग झालेत ॲक्च्युली आजचा जर डाटा बघितला तर सकाळी 9:21 आपलं चालू होतं ज्यावेळेस त्याचा सिग्नल आला होता व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी स्ट्रॉंग त्यावेळेस आपण काय केलं निफ्टी ओके निफ्टी बाय निफ्टीला जाऊ मिस्टेक काय झाली सगळ्यात की जेव्हा कॅन्डल सुरू झाली आपलं जे सॉफ्टवेअर थोडं लेट सुरू झालं सकाळी अग्री लेट सुरू झालं 5 ते 10 मिनिटं 9:15 चालवायचं होतं ते 21ला सुरू झालं त्याच्यानंतर आपली एंट्री जी आहे ती सेकंड कॅन्डलला पडली सेलिंगला रिझन काय रिझन असं होतं की डाटा पूर्णपणे निगेटिव्ह होता डाटा पूर्णपणे निगेटिव्ह होता त्याचबरोबर आपल्याला कॅन्डल सुद्धा निगेटिव्ह दाखवतो रिझन असं होतं की आपण कंटिन्युअस झोन जेवढं कंटिन्युअस ट्रेंड पकडतो त्यावेळेस तो खाली येतो वर येतो खाली येतो वर येतो ही कन्सेप्ट होती पण ज्यावेळेस तुम्ही हा झोन इथला पकडला आणि मार्केट ज्यावेळी पुल बॅक येत होतं मार्केटला त्यावेळेस एक ऑर्डर होती ती प्रॉफिटमध्ये बुक केली त्याच्यानंतर जे ॲनालिसिस होतात पूर्णपणे ॲनालिसिस जे निफ्टीचं होतं निफ्टीचं ॲनालिसिस कसं असतं की ज्या पद्धतीने तुमचा डाटा काय सांगतो ट्रेड ज्यावेळी भेटला होता मला त्यावेळी काय दाखवत होतं पूर्णपणे मार्केट सेलिंगला आहे सेलिंगला आहे याचा अर्थ काय पहिला रेजिस्ट्रेशन चालणार पहिला सपोर्ट तुटणार आणि दुसरा चालणार तर ह्याच्यामध्ये काय होतं पहिला रेजिस्टन्स कोणता होता बघा इथं रेजिस्टन्स जेव्हा तुम्ही जर सगळे रेजिस्टन्स चेक कराल पहिला रेजिस्टन्स 16,000 16,500 16,500 16,700 पहिला रेजिस्टन्स 16,500 त्यानंतर रेजिस्टन्स 16,700 त्याचा तिसरा रेजिस्टन्स 16,000 मग हा 16,000 आपण स्किप करतो पहिला रेजिस्टन्स ॲज अ 16,500 पकडतो आणि दुसरा रेजिस्टन्स 15,700 म्हणजे काय जो पहिला रेजिस्टन्स होता आपला 15,500 होता आणि दुसरा रेजिस्टन्स होता 15,700 पण ज्यावेळी डाटा तुमचा सेलिंगला येतो स्टार्टिंगला त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीचा पहिला पहिला रेजिस्टन्स वर्क करतो ज्यावेळेस मार्केटमध्ये पहिला रेजिस्टन्स येतो आणि डाटा सेलिंगला येतो त्यावेळेस तो वर्क कोणतं करणार तर पहिला करणार त्याच्यानंतर जो पहिला सपोर्ट आहे तो ब्रेक करणार आणि दुसरा सपोर्ट आता आजच्या सकाळ केसमध्ये काय सकाळी जेव्हा डाटा आला होता त्यावेळी काय पहिला सपोर्ट जो होता सॉरी पहिला रेजिस्टर होता तो आता फाइंड आउट केला तो 15,500 आणि त्यानंतर जो होता तो सॉरी मी क्लोज करतो हा जो होता 15,500 होता 15,500 16,500 पहिला रेजिस्टर आहे तो 15,500 आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही रेट दाखवले जातात तो स्ट्रॉंग होता रेजिस्टर त्याच्यानंतर हा जो आहे 16,500 मी कन्सिडर केला होता सकाळी मार्केट चालू झालं त्याच्यानंतर हा जो होता सपोर्ट तर सपोर्टमध्ये काय ज्यावेळी मार्केट सुरू झालं 15,500 15,400 15,000 15,500 मार्केटला जेवढी एंट्री मी घेतली सगळं त्यावेळेस त्यांचा होता 15,500 15,400 15,400 आणि 15,000 ज्यावेळेस मार्केटला तुमचा सपोर्ट जो होता तो 15,500 15,400 होता ह्या ठिकाणी काय झालं होतं पहिला सपोर्ट आणि रेजिस्टर हा 15,500 होता 15,500 असल्यामुळे आपण काय केलं कन्सिडर केलं होतं की पहिला जेव्हा डाटा सेलिंगला येतो त्यावेळेस पहिला रेजिस्टन्स वर्क करत नाही सॉरी पहिला रेजिस्टर वर्क करतो पहिला सपोर्ट वर्क करत नाही खाली येतो ह्या केसमध्ये काय आहे तुमचा सपोर्ट आणि रेजिस्टर एकच आहे पहिला रेजिस्टर आणि पहिला सपोर्ट हा एकच आहे असल्यामुळे जेव्हा डाटा सेल येतो तर पहिला रेजिस्टर वर्क करतो आणि पहिला सपोर्ट तोडतो ह्या केसमध्ये काय आलंय की हा सपोर्ट होता तो तोडला पाहिजे आणि दुसरा वर्क करणार आपला 15,400 आता हे कसं करणार होतो हे आपण कधी डिसाईड केलं होतं हे आपण जर मार्केट सुरू झालं त्याच वेळी केलं होतं बघायचं थोडंस सकाळचे आहे लक्षात येईल तुमचं ज्यावेळेस मार्केटला काय करायचं लक्षात येईल की आपण काय केलं होतं हा जे सकाळी ज्यावेळी चालू होतं त्याच वेळी आपण एक अनालिसिस केलं होतं
मार्केट चालू असतं 15,500 पर्यंत जायचं. इथपर्यंत यायचं. इथून कुठे जात काय स्टँड करून काय हे जे तुम्हाला दिसते हे सकाळी अनालिसिस केलं होतं आम्ही, ज्या पद्धतीने मार्केट जाणार आहे. इथं बघाल तुम्ही तर मार्केट हे लाईव्ह होतं, हे रेकॉर्डिंग आहे सकाळचं. रिझन काय होतं त्याच्यामध्ये मागचं, की ज्यावेळेस आम्ही ज्यावेळी इथे एंट्री घेतली होती 15,500 पर्यंत जाणार, तिथून सेलिंगला बसायचं होतं 14,500 वरून, इथून मार्केट वर जाणार. हे दोन जे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे स्ट्रॉंग सांगितले होते, कशा पद्धतीने सांगितले होते, की ज्या पद्धतीनं मार्केटचे मुवमेंट होते, मार्केटमध्ये डाटा येतो त्या पद्धतीनं त्याचे डिटेल्स म्हणजे जसं म्हणतं डाटा तो येतो, त्या पद्धतीने आम्ही त्याचं प्रेडिक्शन करतो. फक्त आमच्यात चूक काय झाली की आजचा तो लाईव्ह चार्ट आहे सेम ॲज इट इज. जर तुम्ही चार्ट लाईव्ह चार्ट बघितला आणि रेकॉर्डिंग बघितलं, जर सकाळी सांगितलं होतं आम्ही निफ्टीला, हे निफ्टी होतं की मार्केट खाली येणार, पुढं वर जाणार, परत तिथून खाली 14,500 येणार, नंतर वरती जाणार. हे कधीच होतं, सकाळचं प्रेडिक्शन होतं. मार्केट 15,500 पेक्षा वरती गेलं, त्यामुळं इथं जे आम्हाला सिग्नल मिळालं, आता आमची ॲक्च्युली सेलिंग कुठं होतं, ह्या केसला होतं, ह्या कॅन्डल होतं. ह्या कॅन्डलला ॲक्च्युली सेलिंग सुद्धा दाखवलं होतं सॉफ्टवेअर. आता जर सॉफ्टवेअर बघा सिग्नल दिला, सॉरी सॉफ्टवेअर ज्यावेळी बघा सिग्नल, त्यावेळेस ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणावर ॲक्युरेट दिलं होतं, सगळे मॅचिंग होत होतं, सर्व काही मॅच होत होतं, बरोबर. इथं असताना एंट्री काय सेलिंगची होती 15,500, 15,471, 15,400 की जास्त स्टॉप लॉस, फर्स्ट टार्गेट होतं तुमचं हे, सेकंड टार्गेट. आता ज्यावेळेस एंट्री ते भेटली, री एंट्री झाली का नाही, त्यामुळे तुमचं सेकंड टार्गेट कंप्लीट करणार, सेकंड टार्गेट कंप्लीट केलं. सेकंड टार्गेट कंप्लीट कोणतं केलं, ह्या कॅन्डलला केले, जसं की तुम्हाला दाखवतो. इथे एंट्री भेटली आणि ह्या कॅन्डलला आपले सेकंड टार्गेट कंप्लीट केले. ज्यावेळेस सेकंड टार्गेट कंप्लीट केलं त्यावेळेस त्याचा लो किती होता, 15,407. म्हणजे काय, 15,400चा सपोर्टला येणार होतं, हे क्लिअर होतं. आजची मुवमेंट आपल्याला इथून एवढी कॅच करायची होती आणि पूर्ण मिळाली असती, बट थोडेसे रिझन्स असे होते की त्यामुळे करू शकलो नाही. जेव्हा डाटा तुम्ही बघाल किती वाजता आपल्याला ट्रेड भेटला, ट्रेड आपल्याला किती वाजता भेटला, 11:05. 11:05 डाटा काय होता तुमचा, पूर्णपणे सेलिंग नाही. इथं ट्रेंड विल चेंज आले, हे काय येतं, कधी येतं, ट्रेंड रिव्हर्सल झाल्यावरती येतं, ॲग्री. बट ह्या केसमध्ये काय झालं, हा पण का कन्सिडर केला नाही. रिझन आहे, ज्यावेळेस मार्केट कंटिन्युअसमध्ये असतं सेलिंगला, आपण कुठे पकडतो, इकडे सेलिंगला पकडतो. पण ज्यावेळेस इथून मार्केट खाली येतं, कुठं, ज्यावेळेस मार्केट ह्या साईडला खाली येतं इथं, तरी तुम्हाला डाटा पूर्णपणे सेलिंग दाखवेल. पण ज्यावेळी मार्केट थोडंसं वरती जातं त्यावेळेस करेक्शनचा पार्ट येतो, करेक्शन करता म्हणजे सॉरी, त्यावेळेस काय होतं की तुमची ट्रेंड रिव्हर्सल होत नाही, पण थोडेसे बायर्स ॲक्टिव्ह होतात. ह्या केसमध्ये तेच झालं. माझं जे स्टडी काय होतं की 15,500 पर्यंत येईल, त्यामुळे इथेपर्यंत आज जर इथून मला सेलिंग दिलं असतं तर माझा ट्रेंड बिल रिव्हर्सल आलाच नसता, ट्रेंड रिव्हर्सल झाला असता. ह्या एका कॅन्डलमुळे ट्रेंड बिल रिव्हर्सल आला, जसं की किती वाजता आलं, 10:34 पहिला ट्रेंड रिव्हर्सल. आता 10:34 कुठे होतो आपण, 10:34. येस, ही कॅन्डल संपताना आपल्याला रिझन काय, ज्यावेळेस बाहेर ॲक्टिव्ह झाली त्यावेळी थोडी रिस्क वाढली, त्यामुळे हा पकडताना आला. आम्ही जो एक होल्डिंग केला होता ट्रेड तो मिळाला, बट ह्या कॅन्डलमुळे फक्त प्रोडिक्शन थोडंसं रॉंग गेलं. इथून जो ट्रेड मिळाला होता ॲज पर सॉफ्टवेअर, ॲज पर डाटा, तो पूर्णपणे कॅच केला असता. बट आजची जी काय म्हणतात ट्रेड भरपूर होते, लॉसमध्ये काढावं लागले बिकॉज ऑफ ओनली म्हणतात ना की मार्केटच्या डायरेक्शनमध्ये, प्रेडिक्शनमध्ये जर ॲनालिसिस तुमचं चांगलं असेल, बट तुम्ही त्याला फॉलो जर व्यवस्थित करत नसाल तर तुम्हाला का मार्केट आहे ते लॉसच देऊन जातं. सेम आज तीच कंडिशन झाली.
मार्केटचा डाटा जो होता तुमचा पूर्णपणे निगेटिव्ह होता, पूर्णपणे निगेटिव्ह होता. ट्रेंड विल चेंज झालं, थोडंसं मिसगाईड झालं. त्याच्यानंतर ही जी आहे ती एक्साइटिंग कॅन्डल झाली, त्यामुळं थोडंसं अजम्पशन झालं की जो ट्रेंड तुमचा सेलिंगचा आहे सर तो कन्वर्ट बाईंगमध्ये होणार आहे. बट ह्या ठिकाणी पूर्णपणे सेलिंगला दिला होता आणि ज्या पद्धतीने सकाळी आम्ही जी प्रेडिक्शन केली होतं सेम मार्केट तसं झालं इथपर्यंत. आता होता सॉफ्टवेअरचा हे ज्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस तुमचा डाटा देतो ह्या एक्सेलमध्ये काय होतं की एक्झॅक्टली बाहेर किती सेलर किती आहेत हे समजतं. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड कुठे घ्यायचं आहे, कोणत्या पॉईंटला घ्यायचं आहे तेही सांगतो. जसं की आता मार्केटला आहे सेलिंग, सेलिंगमध्ये असताना तुम्ही पहिला रेजिस्टर तुमचा वर्क करणार, पहिला सपोर्ट तुमचा ब्रेक होणार. आत्ता काय होतं, सपोर्ट आणि रेजिस्टर एकच होता, मग पहिला जो रेजिस्टर होता तो वर्क करणार आणि पहिला सपोर्ट आहे तो ब्रेक करणार आणि दुसरा जाणार. सेम ती कंडिशन होती इथं आलं, पहिला रेजिस्टर वर्क केला, पहिला सपोर्ट ब्रेक केला आणि दुसरा सपोर्ट वर्क इथे आला. 101% आपण जर इथं ट्रेड घेतला असता ह्या सिच्युएशननुसार तुमची एंट्री इथं असते. थोडं वरती गेलं तरी एंट्री झाली नाही, त्यामुळं पूर्णपणे मार्केट सेकंड टार्गेटला होतं. आजचा प्रॉफिट पॉईंट असते आपल्याला कमीत कमी बँक निफ्टीला काउंट करूया आपण. एंट्री किती होती, 15,471, 15,471 मायनस सेकंड टार्गेट आहे 15,377, 15,377 पॉईंट किती झाले 94 इंटू 1 लॉट 4,500, सॉरी 4,700 हे आपलाच प्रॉफिट पाहिजे होतं, पण ते नव्हतं. आपण लॉस बुक करू शकतो. लॉस जो आहे आजचा ते होण्याची मागची कारण असं आहे की थोडंसं मिसगाईड झालं या ठिकाणी. असं झालं की जेव्हा ट्रेंड बी चेंज झाला त्यावेळेस असं वाटलं की ट्रेंड त्याचं चेंज होतंय आणि आम्हाला खाली पकडावं लागेल. बट सकाळचं जे अनालिसिस होतं प्रॉपर होतं. काय होतं की ज्यावेळेस FISDS तुमचे एंटर होतात त्यावेळेस तुम्हाला असा पॉईंट येतो की तुमचे रिटेल ट्रेडर जे आहेत त्यांचा ते स्टॉप लॉस खातात. स्टॉप लॉस उडवण्यासाठी सर्वजणांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला होते. मार्केट आलं, स्टॉप लॉस उडवले सगळ्यांचे आणि तिथून मार्केट हायसर रिव्हर्सल आलं. ह्या ठिकाणी मिस्टेक काय झाली याची, आपण जो अनालिसिस केला होता त्याबद्दल एंट्री त्याबरोबर एंट्री नाही घेतली आपण. एंट्री रॉंग ठिकाणी एंट्री झाली, रॉंगली टाईम प्लेस चेक घेतलेल्या. फर्स्ट मेल जी झाली ती मिस्टेक. सेकंड जी आली सिस्टमने जे सिग्नल दिला होता त्यामुळे एंट्री घेतली ना, त्यामुळे काय आलं, टार्गेट मिस झालं, आजपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला की विदाऊट ज्यावेळेस सिग्नल दिला होता त्यावेळी आपण काम करत होतो. तुमचा मार्केटचा डाटा होता त्या पद्धतीने काम करत होतो, सिग्नल दिलेला त्या पद्धतीने करत होतो. ॲक्च्युली आजचा ट्रेड एवढा चांगला होता, जसं की तुमचा डाटा काय सांगत होता, सेलिंग टाईम. तुमचा डाटा काय सांगत होता आज, सेल. त्यानंतर तुमचं सिस्टम काय सांगत होतं, सेल. डाटाप्रमाणे तुम्हाला काय देत होतं, डाटाप्रमाणे तुम्हाला प्रॉपर दिलं होतं सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा दोन्ही पण दिला होता कोणत्या पद्धतीने, डाटाप्रमाणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केट ॲज वर्क ॲज पर places but
we have not catched. So today we have lost something 2515. Okay, okay, no problem. This is part of game trading. Same. जी उद्यापासून ट्रेडिंग करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल. जर सिग्नल प्रॉपर देते, तुमच्या पद्धतीने मार्केट वर्क करते आणि जर मी त्याला त्या पद्धतीने रिस्पेक्ट करतोय तर नक्कीच मला मार्केट प्रॉफिट देणारच. आज थोडेसे सिली मिस्टेक झालेत, त्या मिस्टेकमध्ये मला लॉस झाला. नॉट अन इश्यूज. उद्यापासून वी कंटिन्यू. चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग होईलच. थँक्यू.